तुम्हाला सरकारनं जी मुदतवाढ दिलेली आहे त्या मुदतवाढीचा परिणाम महिनाभरानंतर पाहायला मिळणार का? अनिलजी साहेब, हे लक्षात ठेवा, हं, आजपर्यंत आपण बघितलेलं आहे, हं, मराठी भाषेबद्दल या उत्तर भारतीय लोकांना आकस आहे, आकस. बरं, आणि यांना जबाबदार फक्त ती लोक नाही, ते गरीब लोक नाहीये. इथं जे काय उत्तर भारतीय राजकीय पुढारी मंडळी आहे, हां, यांनी हे निर्माण केलेलं आहे. जोपर्यंत या पुढाऱ्यांना तुम्ही हद्दपार करत नाही या महाराष्ट्रातून, तोपर्यंत परराज्यातून येणारा प्रत्येक व्यक्तीला आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा, आपली व्यक्ती हे त्यांना समजणार नाही. खरं तर ह्या लोकांनी विष पेरलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. हे बोलताय काय आमच्याशी मराठी बोलत नाही? अहो, तुमच्याशी मराठी बोलणार कसं? या विभागामध्ये जर बघितले तर ग्रुप करून राहणारे लोक आहे. जर कुर्ल्याला बघितलं तुम्हाला एका भाषेची लोक दिसतील. मीरा भाईंदर मध्ये जास्तीत जास्त ही लोक दिसतील. बरं, कुर्ल्याला बघितलं तर ही लोक दिसतील. बांद्र्याला बघितलं तर ही लोक दिसतील. अशा ठिकाणी मराठी माणूस त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी कसं टिकल? तर याच्यासाठी कडक कायदा राबवला पाहिजे. आणि कायदा जर जोपर्यंत इम्प्लिमेंट करत नाही आपण, तोपर्यंत असेच असेच प्रश्न उपस्थित राहणार. सर्वात महत्वाचा विषय बरं, आहे, यांनी परिवहन विभागाने जरी हा उपक्रम हाती घेतलेला असेल, हं, तर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा, मराठी माणसं याच्यापासून लांब बरं, जाऊ नये, हा एक उद्देश राजकीय आहे. परंतु हं, याच्यातही पुन्हा एक तुम्हाला सांगतो, ज्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा या नियमाचं उल्लंघन केलं, या लोकांना ऑथरायझेशन दिलं, त्या लोकांवरती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल बरं. का? आणि जे मराठी बोलणार नाही, मराठीवरती धावून जाणारे लोक आहे, या कायद्याचं पालन करणार नाही, अशी अरेरावी करणारे लोक, या लोकांवरती या राज्यामध्ये असलेल्या कायद्यानुसार कारवाई करणार नाही. का नक्की करणार अनिलजी, का नाही महिनाभरानंतर करणार, आपण केली तर पाहूयात किती की दिवसात मुदत करणार? वाढीचा काय नेमका परिणाम होतो. अरुण सावंतजी, मला आपल्याला विचारायचं आहे की कायदे आहे, कारवाई आहे, नियम आहेत, त्याच्या अंमलबजावणीचं काय, आणि जे कायदा पाळणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई सरकार काय करणार? अरुण सावंत. अगदी 100% विशालजी, 100% कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला जर मराठी हे नाही बोलले तर त्यांना सुरुवातीला नोटीस दिलं जाणार आहे. 1 महिन्याचा कालावधी हां, दिला जाणार की तुम्ही 1 महिना अजून देतो, त्याच्यात शिकून घ्या, अन्यथा तुमची गय केली जाणार नाही. आणि त्याच्यानंतरची जी काही स्टेप असणार त्याच्यामध्ये यांचा परवाना अधिक यांचा बॅच कायमचा रद्द केला जाणार आहे. आणि हे सरकार, हे महायुती सरकार हे करून दाखवणार. मात्र यांनी आता जो उल्लेख केला की परप्रांतीयांना हद्दपार करून दाखवा, तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या मनसेमध्ये अनेक नेते परप्रांतीय आहेत, तुमच्या उभाटा, तुमचा साथीदार त्याच्यामध्ये आहे. तुम्ही ज्यांच्याशी आता गळ्यात गळा घातलाय त्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक उत्तर भारतीय आणि परप्रांतीय आहेत. त्यांच्याबरोबर तुम्ही कसे काही मनोमिलन तुमचं झालंय? एकीकडे हद्दपारीच्या गोष्टी करता परप्रांतीयांबरोबर आणि दुसरीकडे त्यांच्याच गळ्यात गळा घालून फिरता आणि मराठीच्या गोष्टी तुम्ही करता. खोटं राजकारण तुम्ही खेळत आहे. हे अगोदर बंद करा, तरच मनसेला चांगले दिवस येतील. या महाराष्ट्रामध्ये भाषेचं विष पेरलं जाणार आणि मराठी बद्दल आकस निर्माण होणार. हे फक्त परप्रांतीय नेत्यांमुळे घडतंय. मी नेत्यांना हद्दपार करा बोललो. परप्रांतीय इथं कष्टकरी असेल, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्यासाठी बोललेलो नाही. तुम्ही तुमच्या शब्द मनसे फिरवू नका, नकलून टाका. शब्द फिरवू नका. हे बघा, जे रिक्षा टॅक्सीच्या चालकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे, तो जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नेते आहे परप्रांतीय, त्यांना जोपर्यंत तुम्ही हद्दपार करत नाही, तोपर्यंत मराठी भाषेबद्दल आकस निर्माण राहणार आणि हे लोक शिकणार नाही, जाणून बुजून शिकणार नाही. बरं, नक्कीच अरुणजी आणि अनिल झोळेकरजी एक सविस्तर चर्चा घडवून आणली, त्यासाठी खरोखर धन्यवाद. मात्र येत्या काळामध्ये परिवहन मंत्र्यांनी दिलेला इशारा किती कठोरतेनं त्याचं पालन होणार, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, यावरती आमची देखील नजर असणारच आहे. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आणखी एका महत्त्वपूर्ण विषयासह आपण